नमस्ते विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या स्वरांची ओळख करून घेतली आणि त्याचे शब्द पाहिले की कोणत्या शब्दांमध्ये अ ते अह पर्यंतचे अक्षर येतं किंवा स्वर येतात। आता ह्या स्वरांचे आणखी एका पद्धतीने आपण वळण कसं काढायचं ते अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा एक स्पेशल व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे। तर आता अधिक वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता पहिला स्वर कोणता घेतला आहे आपण? पहिला स्वर घेतला आहे अ। ओ अ हा पहिला स्वर आहे। कसा स्वर आहे तो? हा स्वर ऱ्हस्व स्वर आहे। ऱ्हस्व स्वर असल्या म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, ऱ्हस्व म्हणजे कमी वेळात बोलला जातो तो स्वर ऱ्हस्व स्वर होतो। आता त्याचं वळण कसं असतं बरं, तुम्हाला तरी माहितीच आहे, तरी आपण अजून एकदा सराव करूया, त्याचा प्रॅक्टिस अजून एकदा करूया। आता अ लिहिताना अ अर्धा गोल, त्याला जोडून दुसरा अर्धा गोल, मध्ये छोटी आडवी रेष आणि वरून खाली उभी रेष, डोक्यावरती आडवी रेष, हा झाला आपला अ। अननचा। तर आता पुढचा स्वर कोणता आहे किंवा पुढचा अक्षर आहे आ आईचा। आईचा। हा आईचा कसा लिहायचा ते फक्त मी तुम्हाला सांगणार आहे। आईचा लिहिताना आपल्याला जर दुरेगी वहीमध्ये लिहायचं असेल तर हे अक्षर वरच्या रेषेला आणि खालच्या रेषेच्या मध्ये हे अक्षर आपण काढायचे असते, म्हणजे आपला अक्षर सुद्धा सुधारतं आणि वळणदार पण येतं आणि पुढे आपल्याला ती सवय होऊन जाते की अक्षर वळणदार काढायचं कसं ते। आता आ लिहिताना आपण कसं लिहिणार बरं? आता इकडे पहा, अर्धा गोल, त्याला जोडून परत अर्धा गोल, मध्ये छोटी आडवी रेष आणि वरून खाली उभी रेष, त्याच्या डोक्यावरती आडवी रेष, हा काय झाला? अननस झाला, हो की नाही? हा अननस झाला। तर आता आपल्याला लिहायचं आहे आईचं लिहायचंय। आता आईचा लिहिताना आपण एक नवीन पद्धत तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे ती सांगणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे बरं? हे मिळवण्याचं चिन्ह आहे। कोणतं चिन्ह आहे? मिळवणे, बेरीज किंवा अधिक म्हणतात। त्याच्यामध्ये काय ऍड करायला लागेल? आपल्याला अजून काही मिळवायला लागेल। आता काय दिसतोय बरं इथे पुढे? ही एक उभी रेष दिसते। काय दिसते? एक उभी रेष दिसते। त्याला काय आपण म्हणतो? काना म्हणतो। काय म्हणतो? काना म्हणतो। आता हा काना आपण इथे लिहूया। काय इथे अधिक चिन्हाच्या पुढे लिहूया किंवा बेरजेच्या पुढे लिहूया। आता हे मिळून आपण हे जर एकत्र केलं, अननसचा आणि हे काना किंवा ही उभी रेष, हे दोन्ही मिळून काय होतं? आईचा होतो। यालाच काय म्हणतात? संधी विग्रह म्हणतात। हा आचा आ या स्वराचा आपण समजण्यासाठी लिहिलेला आहे, ही पद्धत आपण घेतो आहे। काय आपल्याला समजतं हे अगदी सोप्या पद्धतीने आपण समजावून घेऊ शकतो किंवा मुलांना समजावून सांगू शकतो। तर आईचा आपल्याला मिळाला। आता पुढचा स्वर आहे ई इमारतीचा। इमारतीचा लिहिताना काय करणार आपण बरं? तर बघा, इमारत। आता इमारत लिहिताना काय लिहायचं? आता छोटी उभी रेष, त्याला जोडून अर्धा गोल, परत त्याला जोडून अर्धा गोल आणि त्याला गाठ आणि डोक्यावरती आडवी रेष, हा झाला इमारतीचा। आता याच्यामध्ये आपल्याला मिसळायची काही गरज नाही, कारण हा एक सिंगल अक्षर आहे किंवा एक स्वतंत्र अक्षर आहे, त्यामुळे आपल्याला पुढे मिळवायची गरज नाही, तो आपण आहे असाच ठेवू शकतो। ओके, तर आता पुढचा स्वर कोणता आहे? इडलिंबू। तो इथं मी लिहिते, इडलिंबू। आता इडलिंबू लिहिताना आपण कोणत्या पद्धतीने
पद्धतीने घ्यायचे, ह्या संधी विग्रह किंवा ह्या फोड करून आपण लिहू शकतो, म्हणजे ते तुम्हाला समजायला अगदी सोपे होऊन जाईल. तर बघा, छोटी उभी रेष, त्याला जोडून अर्धा गोल, परत त्याला जोडून अर्धा गोल आणि त्याला गाठ म्हणजे डोक्यावरती आडवी रेष. काय झाला? हा ई इमारतीचा दिसतोय ना, ई इमारतीला आता आपल्याला अजून काय मिळवावं लागेल, तर आपल्याला त्यामध्ये अजून एक रफार, ह्या अर्धा गोल असतो ना त्याला रफार बोलतात. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की ह्याला काय बोलतात, रफार बोलतात. तर आपल्याला आच्याच पद्धतीने हे दोन्ही मिळवायचं आहे आणि एकत्र करायचं आहे. हे एकत्र केल्यानंतर आपल्याला काय मिळेल बरं? ई इडलिंबूचा मिळेल, हो की नाही? हा ई इडलिंबूचा आपल्याला मिळाला. तर आता पुढे आपल्याला काय घ्यायचंय? पुढचा स्वर उ उखळ. उ उखळ हा कसा लिहितात बरं? आता बघा इकडे, अर्धा गोल, त्याला जोडून अर्धा गोल आणि डोक्यावरती रेष. हा सुद्धा स्वतंत्र किंवा सिंगल आहे, त्याच्यामुळे तो आपल्याला कोणतंही अक्षर किंवा चिन्ह मिळवायची गरज नाही, म्हणून आहे असाच आपण ठेवायचा. आता उ उखळ, उ उखळ, उ उखळ आहे. आता उ उखळ लिहिताना आपण अर्धा गोल, त्याला जोडून अर्धा गोल, परत त्याच्या डोक्यावरती आडवी रेष आणि त्याच्यामध्ये काय मिसळायचं आहे? हा छोटा अर्धा गोल मिसळायचा आहे. मग काय आपल्याला मिळेल? हे दोन्ही एकत्र केले, हे मिसळले किंवा ऍड केले तर कोणता स्वर मिळतो? कोणता अक्षर मिळेल आपल्याला? उ उखळ मिळेल, उ उखळ मिळेल. ओके, तर आता पुढचा स्वर घेऊया आपण. पुढचा स्वर आहे ए एडका. ए एडका घेताना आपण काय घ्यायचा? तिरपी रेष, त्याला जोडून तिरपी रेष, वरून खाली छोटी उभी रेष आणि डोक्यावरती आडवी रेष. हा पण सिंगल किंवा एक स्वतंत्र हा असा स्वर आहे किंवा अक्षर आहे, म्हणून आहे असाच तो आपण ए ठेवू शकतो. आता ए झाल्यानंतर स्वर आहे ऍ. कोणता स्वर आहे? ऍ स्वर आहे. आता ऍ लिहिताना आपण काय करतो? हा इंग्रजी स्वर आहे बरं. हा कोणता स्वर? इंग्रजी स्वर. तर आता अर्धा गोल, त्याला जोडून दुसरा अर्धा गोल, मध्ये छोटी आडवी रेष, वरून खाली उभी रेष आणि डोक्यावरती आडवी रेष. हा दिसतोय आपल्याला अननसचा, एकसारखा दिसतोय ना अननस. तर आता आपल्याला ऍ काढायचा आहे, ऍ लिहायचा आहे किंवा ऍ कसा असतो तो ओळखायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय बरं मिसळावं लागेल अजून? तर त्याच्यामध्ये मिसळावं लागेल हा जो डोक्यावरती अर्धा चंद्र दिसतोय ना तो अर्धा चंद्र मिसळावा लागेल. काय मिसळावं लागेल? अर्धा चंद्र मिसळावं लागेल. मग आपल्याला हे दोन्ही एकत्र केल्यानंतर कोणता स्वर मिळतो? ऍपल. कोणता मिळतो? ऍपल. ठीक आहे, काय मिळेल? ऍपल मिळाला. आता ऍच्या पुढचा स्वर कोणता? ऐरण. काय? ऐरण. आता ऐरण लिहिताना बघा, छोटी तिरपी रेष, त्याला जोडून तिरपी रेष, छोटी उभी रेष, डोक्यावरती आडवी रेष. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक तिरपी रेष ऍड करायची आहे किंवा मिसळायची आहे किंवा मिक्स करायची आहे. तुमच्या भाषेत तुम्ही बोलू शकता. तर हे दोन्ही मिळून काय तयार होईल? ऐरण तयार होईल. काय तयार होईल? ऐरण. आपण ह्याला हे जे चिन्ह आहे त्याला आपण काय म्हणतो? तुम्हाला माहितीच आहे. ह्याला आपण
त्या तिरप्या रेषेला मराठीच्या विरामचिन्हांचं एक मात्रा बोलतात, एक मात्रा असतो तो. मग त्याचा ए प्लस ए अधिक ही जी तिरपी रेषा आहे तो काना मिळून ऐ होतो. काय होतो? ऐ होतो. आता हे तुम्ही लिहिण्यासाठी तुमच्या मोबाईलवरती स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. आता हे मी पुसत आहे. आता आपण ऐरणीचा पाहिला. ऐरणीचा झाल्यानंतर आपण दुसरा स्वर कोणता आहे? ओ ओ ओझेवाला. ओ ओझेवाला हा आपण अशा पद्धतीनं लिहायचा. कोणत्या पद्धतीने लिहायचा? तर बघा, अर्धा बोल, त्याला जोडून अर्धा बोल, मध्ये छोटी आडवी रेष, वरून खाली उभी रेष आणि डोक्यावरती आडवी रेष. हा अननसचा झाला. अननस मध्ये आपण काय बरं इथं दिसते तुम्हाला? राहिलं काय? हा सोडून दिला तर हा आपल्याला एक उभी रेष आणि एक तिरपी रेष डोक्यावरती दिसते. हे जे राहिलेलं आहे ना चिन्ह जे दिसतंय, त्या ज्या रेषा दिसतंय त्या आपण ह्यामध्ये मिसळायच्या आहेत. त्यासाठी आपण संधी विग्रहाची पद्धत घेतलेली आहे. आता हा काय राहिला? काना. त्यालाच ह्या उभे रेषेला काय म्हणतात? काना म्हणतात. आणि ह्या डोक्यावरती तिरपी रेष असते त्याला मात्रा म्हणतात. हा काय आहे? काना आणि एक मात्रा. काय म्हणतात? काना आणि एक मात्रा असतो. आता हे दोन्ही मिळून, हे दोन्ही जर एकत्र आपण केलं तर काय मिळेल? ओ ओ ओझेवाला मिळेल. काय मिळेल? ओ ओ ओझेवाला. आता ओ ओझेवाला मिळाला. अगदी सोप्या पद्धतीने आपण काढून घेतला. आता दुसरा आहे अ. हा नवीन स्वर आहे आपला. हा जो नवीन इंग्रजी स्वर अभ्यासक्रमामध्ये आपल्या ऍड केला गेलेला आहे त्याला अ म्हणतात. ऑरेंज. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक स्वरांचे शब्द पाहिले. शब्दांमध्ये कोणता स्वर कुठे येतो हे आपण पाहिलं. ते मला वाटते तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि तुम्हाला समजलंही असेल. आता ऑरेंज कसा लिहायचा ते मी तुम्हाला सांगते. अर्धा गोल, त्याला जोडून अर्धा गोल, मध्ये छोटी आडवी रेष आणि वरून खाली उभी रेष, डोक्यावरती आडवी रेष. हा अननस. आता एक गंमत आहे. अननस हा जवळजवळ प्रत्येक अक्षरांमध्ये येतोय. अ मध्ये येतो. अ मध्ये स्पेशली आहेच. आता इथे पण आ मध्ये पण अ येतो. ए मध्ये पण अ येतो. ओ मध्ये पण अ येतो. अ मध्ये अ येतो. ओ मध्ये पण अ येतो. असा अ चा सराव भरपूर तुमचा झालेला आहे. आता त्यासाठी हा अननसचा दिसतोय तर त्याच्यामध्ये आपण काय लिहितो? हा अननसचा आपण अगदी समजण्यासाठी, अधिक समजण्यासाठी आपण असा हात ठेवून बघितला तरी चालेल. मग आपल्याला दुसरं काय ऍड करायचं आहे याच्यामध्ये? काय मिक्स करायचं लागेल? तर आता ही दिसते ती, हे जे दिसते ना साईडला ते आपण ऍड करूया. हा उभी रेष आहे त्यालाच काना म्हणतात. आणि डोक्यावरती अर्धचंद्र. काय म्हणतात? अर्धचंद्र. आता हा काना आणि डोक्यावरती अर्धचंद्र हे दोन्ही मिळून काय होतो? हे दोन्ही मिळून आपल्याला अ हे अक्षर मिळेल. कोणतं अक्षर मिळेल? अ हे अक्षर मिळेल. तर तुम्हाला हे समजले ना आणि आवडते ना तुम्हाला हे शिकताना आणि गंमत पण खूप येते बरं. आता तसेच आपण दुसरा स्वर कोणता घेणार आहोत? अ चा पुढचा स्वर आहे औषध. औषध लिहिताना आपण अगदी सोप्या पद्धतीने एक त्याचे वळण कसे असते ते तुम्हाला मी सांगणार आहे. अर्धा गोल, त्याला जोडून परत अर्धा गोल, मध्ये छोटी आडवी रेष, वरून खाली उभी रेष,
आता हा परत अननसचा दिसतोय. आता त्याच्यामध्ये काय मिक्स करायचं आहे, काय मिळवायचं आहे त्याच्यामध्ये बरं, तर हा ही उभी रेष आहे, तो काना आहे. काय आहे, हा काना आहे. आणि त्याच्यावरती किती तिरप्या रेषा आहेत, 2 तिरप्या रेषा आहेत. त्यालाच काय म्हणतात, 2 मात्रे म्हणतात. काय म्हणतात, 2 मात्रे म्हणतात. म्हणजे अ अधिक काना आणि 2 मात्रे, आणि दोन्ही मिळवलं तर आपल्याला औ हे अक्षर मिळते. औ हे अक्षर मिळते. आहे ना गंमत त्याच्यामध्ये. अगदी खेळता हसत खेळत आपण अभ्यास करायला शिकणार आहोत. आणि जेव्हा हसत खेळत आपण आनंदी वातावरणामध्ये जेव्हा शिकतो तेव्हा आपल्याला शिक्षणाची आवड आणि समजायलाही सोपं जातं. ठीक आहे. आता पुढचा आहे स्वर अंग. काय आहे, अंग. अंग लिहिताना आपण काय कसं लिहिणार आहोत. आता परत इथे अ आलेला आहे, अचंच वळण आपण लिहायचं आहे. आता अर्धा गोल, त्याला जोडून अर्धा गोल, मध्ये छोटी आडवी रेष, वरून खाली उभी रेष आणि डोक्यावरती आडवी रेष. आता ह्याच्यामध्ये हा अननसचा आपण झाकून घ्यायचं. झाकून घेतल्यानंतर इथे काय दिसतोय, पुढे फक्त एक टिंब येते, एक डॉट दिसतोय. आता हा डॉट आहे ना, तो याच्यामध्ये ऍड करायचा आहे किंवा मिसळायचा आहे. तर हा इथे आपण थोडा मोठा काढूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याला काय म्हणतात, अनुस्वार म्हणतात. काय म्हणतात, अनुस्वार म्हणतात. आता हे दोन्ही मिळून आपण, किंवा इथे आपण असं करूया, इथे ह्या रेषेच्या वरती काढूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा नक्की कुठे द्यायचा आहे. नाहीतर तुम्ही अच्याच पुढे द्याल किंवा असं लिहाल, असं नाही लिहिता येत. मग आपण काय करूया, ह्या रेषेच्या वरती लिहूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हा टिंब जो असतो, तो हा अनुस्वार जो असतो, तो कुठे लिहायचा असतो. तर हा दोन्ही मिळून काय होईल, अंगठी. काय होतो, अंगठी होतो. आता अंगच्या पुढचा शेवटचा स्वर कोणता राहिला, अह. आता हे अंग आणि अह आपल्याला माहितीच आहे, ज्याप्रमाणे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की हे स्वरादी आहेत. काय आहेत, स्वरादी आहेत. ते स्वर अगोदर येतात, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, अह. आता अह काढताना कसं करायचं किंवा कसं काढायचं, अर्धा गोल, त्याला जोडून परत अर्धा गोल, मध्ये छोटी आडवी रेष, वरून खाली उभी रेष, डोक्यावरती आडवी रेष. आता हा अननसचा आहे. आता हा अननसचा झाकून घेतल्यानंतर त्याच्या पुढे जे अक्षर, जे चिन्ह दिसते आपल्याला, ते चिन्ह आपण त्याच्यामध्ये ऍड करूया. ह्याला काय म्हणतात, विसर्ग म्हणतात. ह्या 2 टिंब आहेत ना, हा वरती एक आणि खाली एक, त्याला काय म्हणतात, विसर्ग. आता हे विसर्ग आणि अननसचा मिळूया. हा मिळवल्यानंतर काय होईल तयार, अह तयार होईल. काय तयार होईल, आहे ना सोपी पद्धत. तर ह्या पद्धतीने हा पण स्वरादी आहे. काय आहे, हा पण स्वरादी आहे. त्यामुळे हा या पद्धतीने अशा आपण जर लिहित गेलो तर तुम्हाला नक्की समजेल. आता ह्याचाही स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या मुलांना अगदी सहजपणे तुम्ही शिक्षणाची आवड किंवा त्यांना अक्षरांची ओळख, अक्षरांचे वळण, ते कसे काढतात, ते दुरेगी वहीमध्ये कसे काढायचे किंवा पाटीवरती कसे काढायचे, त्यांचे जे बोटांच्या हालचाली असतात ते त्या ह्या पद्धतीमुळे आपण जर काढलं तर ते जेव्हा आपण गिरवतो किंवा हे गिरवलं, एक जर अक्षर 2 वेळा गिरवलं तर त्यांचा सराव पण चांगला होईल आणि जे स्नायू असतात तेही मजबूत होतील. तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये ते अह पर्यंत
अक्षर वळण कसं करायचं ते हा स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे। तर आपण आता इथे